आज आपल्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या मैत्रीच्या मुक्तांगणाच्या अध्यक्षा मनीषा जोशी यांचं आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आज आपला कार्यक्रम असा आहे की आपण मैत्रीचे मुक्तांगणमध्ये दर महिन्यामध्ये ज्या हजर असतील त्या पार्टिसिपंट्सच्या चिठ्ठ्या टाकतो, त्याच्यात एकीचं नाव काढतो आणि तिचं गंमत मजा म्हणून आपण इंटरव्ह्यू देतो. तर आज आमच्या अध्यक्षांचंच नाव निघालेलं आहे आणि आजचा योग सुद्धा कसा आहे बघा की आपला विठ्ठल पंढरीची वारी आणि त्या मुहूर्तावर आमच्या अध्यक्षांचं मी खास अभिनंदन करते आणि मला खूप म्हणजे आनंद होतो की त्यांची मुलाखत घ्यायचं मला चान्स मिळतोय. आता माऊली झाल्या आता त्यामुळे आजच्या आपल्या माऊली. तर आता मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करते. तर मला हे तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपणाच्या काही अशा छान गोड आठवणी असणारच आहेत, तर त्या तुम्हाला आमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करायला आवडलं तर त्या तुम्ही नक्की शेअर करा. आणि आणखी एक त्याच्याच बरोबर प्रश्न असा मी विचारेन की तुमचं बालपण सुखात गेलं, दुःखात गेलं, मीडियम गेलं, मजेशीर गेलं किंवा एखादी अशी काहीतरी घटना अशी क्लिक होते आपल्याला की ती कायम स्मरणात राहते, तर ती आपल्या सर्वांसमोर आमच्या सगळ्या मैत्रिणीबरोबर शेअर करण्याची आपल्याला इच्छा असेल तर आम्हाला जरूर सांगा. आम्हाला तुमचं सगळं ऐकण्याला खूप मजा येईल, आवडेल, तर तुम्ही सांगा. प्रत्येकाचंच बालपण हे रम्यच असतं, आनंददायीच असतं. बरोबर. तसंच माझंही बालपण अतिशय लाडात गेलं. मुंबईत माझा जन्म झाला. मुंबईत मी 21 वर्ष होते. सगळं शिक्षण माझं मुंबईत झालं आणि माझी आई शाळेमध्ये शिक्षिका होती. शिवाजी पार्क येथील बालमुख विद्या मंदिर ही अतिशय प्रसिद्ध शाळा आहे आणि तिथे मी जात होते 1ली ते 11वी. 11वीची बॅच आमची शेवटची बॅच होती आणि त्याच्यानंतर मी कमर्शियल आर्टिस्ट झाले. तर बालपणीच्या आठवणी तशा खूप आहेत, आनंदाच्याच आहेत जास्त करून. सगळ्यांच्या जनरली तशाच असतात. कारण घरी कशाला कमतरता नव्हतीच आणि आम्ही 3 बहिणी, मी तिसरी आणि शेंडेफळ असल्यामुळे लाडोबा नव्हते. दंगा करणं. माझ्या आजी आजोबांना एक्सपेक्टेड होतं की नातू होईल, पण तिन्ही नाती झाल्यामुळे त्यामुळे थोडंसं मला वेगळेपण त्यांनी दिलं. पण आई आणि माझे वडील दोघंही त्यांच्या काही डोक्यात असं नव्हतं, त्यामुळे आम्ही जसं तिघी एकत्र होतो तसेच तिघी हे करत गेलो. प्रत्येक गोष्टीत फॅसिलिटी आम्हाला अवेलेबल होती आणि मेन म्हणजे माझे सगळे अभ्यास करतच होते, पण साईड बाय साईड मला अनेक गोष्टी करायला आवडायच्या. त्याच्यामध्ये आम्हाला गाडी आणि ड्रायव्हर करणं शाळेत जायला असायचं, पण मीच अशी एकटी होती की मी सायकलवरनं शाळेत जायचे. मला कधीही गाडीत बसून शाळेत गेलेलं आठवत नाही. आणि माझी ताई आणि मला म्हणायचं तुला काय गाडीत बसून, तर ते दप्तर आणि ती सायकल असं करून माझं मी नेहमी म्हणजे मला इंडिपेंडंट राहायला आवडायचं. जरी आई माझी त्याच शाळेत शिक्षिका होती, आम्ही सगळे एकत्र जात होतो, एकत्र येत होतो, पण माझं सगळं हेच वेगळं होतं. आवडी पण माझ्या 2 बहिणींपेक्षा वेगळ्या होत्या. तर शाळेतनं मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा मला इंटरेस्ट होता. तर स्विमिंगमध्ये मी जास्त करून माझं करिअर करायचा विचार केला होता. पण आणि मी रोज सकाळी महात्मा गांधी स्विमिंग पूल, जो आत्ता सावरकर रोड, आधी त्याला कॅडल रोड म्हणायचे, तर तिथे तो मोठा स्विमिंग पूल आहे जो ऑलिम्पिक रेकग्नायझेशनमध्ये आलेला पूल आहे. तर तिथे मी सकाळी 6 वाजता सायकलवरून स्विमिंगला जायचे एकटीच. तिथे माझी मीच प्रॅक्टिस करायचे आणि परत यायचे. मग आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे होते, त्यांच्या लक्षात आलं की मी रोज एकटी जाते येते आणि ते पण तिथे स्विमिंगला यायचे. मग त्यांनी माझं कोचिंग सुरू केलं. तर असा मला एक ॲटोमॅटिकली कोच मिळाला आणि माझ्या आईवडिलांना हे काही माहितीच नसायचं. मी आपली माझी आवड जाते ना करते करू दे असं होतं. आणि शाळेमध्ये असताना मी सहज म्हणून असं म्हणजे तू जे आता विचारलंस मी लावून की आनंदाची आठवण काय, तर इंटर स्कूल कॉम्पिटिशनला माझ्या आईवडिलांना न विचारताच मी शाळेतून फॉर्म भरला आणि त्यात ते एक उद्देश डोक्यात होतं आणि त्यामुळे रोज सकाळी जाऊन तिथे 400 मीटर फ्रीस्टाईलची मी प्रॅक्टिस करत होते. आणि ते माझ्याकडनं आमच्या बिल्डिंगमध्ये असलेले होते, त्यांचं मी आवर्जून उल्लेख करीन कारण त्यांनी अक्षरशः मला वडिलांप्रमाणे सपोर्ट केला. आणि
त्यांना आम्ही नाना म्हणायचो. नाना लवेकर ते प्रोफेशनली ॲडव्होकेट होते. आमच्या बी बिल्डिंगमध्ये राहायचं आणि आम्ही ते प्रॅक्टिस करून घ्यायचे. टाईम वॉच आम्ही विकत आणला. हे सगळे उद्योग ना माझ्या घरात कोणालाच माहिती नव्हते. सगळ्यांना माहीत वाटायचं की मी स्विमिंगला जाते, येते, खाते, पिते, अभ्यास करते, चला. आणि माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता, त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात बिझी असायचे. आई घरकाम आणि हे सगळं करून शाळा, असं सगळं आमचं सेट लाईफ होतं. तर जेव्हा कॉम्पिटिशनची वेळ तेव्हा मी आईला म्हटलं, अगं मी आज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, तू येणार का बघायला? आई माझी अशी माहिती बघायला म्हणजे अरे कधी घेतला फॉर्म, कधी भरला, असं काय सही लागते ना पेरेंट्सची. तर आमच्या शाळेनेच, कारण बाईंचीच मुलगी आहे वसुंधरा, ते माझ्या आईचं नाव वसुंधरा, त्यांचीच मुलगी आहे. शाळेने ॲज्युम केलं की घरच्यांची परमिशन असेल. आणि आता आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणी, आता हा ग्रुप तुम्हीच चालू केलेला आहे, तर आपल्या सगळ्या मैत्रिणी काहीतरी तुमचा आजच्या दिवशी आम्हाला तुमच्याकडून संदेश हवा आहे. किंवा पुढच्या आयुष्यात सगळ्यांनी काय करावं, नेमकं सल्ला, कसं राहावं, कसं राहावं, किंवा काही पण पाहिजे. संदेश देण्याएवढी मी काही मोठी नाहीये. आमच्यासाठी आहे ना, तुला मोठी मानत नाहीस, हा तुझा मोठेपणा आहे. बरोबर आहे की बरोबर, कारण आम्हाला तू आदर्श आहेस. नक्कीच. मी फक्त तुम्हाला सगळ्यांना मैत्रीण म्हणून मैत्रीण म्हणूनच मी विचारले. आपले आहे हे आनंदाचे क्षण आनंदाने जगा, चांगलं काम करा, कुठेही त्याच्यामध्ये राजकारण नको, एकमेकीचा गैरसमजुती नको, काही नको, आणि मन मोकळे, फक्त विश्वासाने उभे राहा. मन मोकळेपणे विश्वासाने राहा. आणि आता आम्ही असं काहीतरी गंमत मजा म्हणून करत असतो, तर आज आम्ही हे तुझं ध्यान असं तयार केलं. त्याबद्दल तुला काय वाटतंय? त्याबद्दल मी म्हणेन सुंदर आहे ते ध्यान. उभे उभे मैत्रांगण, उभे मुक्तांगणी. तेच म्हटलं, सुंदर ते ध्यान, उभे मुक्तांगणी. शाळेने शिक्का मारून पाठवून दिला. हिचं आपण आता जे बघतोय सगळं वेगळेपण, हे सगळं वेगळेपण बालपणापासूनच आहे. आईला माझ्या काही वेळ नव्हता, पण ते आमचे जे नाना होते ते तिथे त्या दिवशी त्यांचं कोर्टाची प्रॅक्टिस आलेले होते. तारीख घेतली असेल बहुतेक, पण ते होते तिथे हजर. आणि गंमत म्हणजे ती इंटर स्कूल कॉम्पिटिशन 400 मीटरची मला गोल्ड मेडल मिळाली. अरे वा. तेव्हा इंटर स्कूलमध्ये माझं नाव डिक्लेअर झालं, तेव्हा माझ्या घरच्या, माझ्या 2 बहिणी आणि माझे आई वडील त्यांना शॉकिंग. अरे तू कधी भाग घेतला, तू कधी एवढं प्रॅक्टिस केलं. मला तेव्हा त्याच्या सगळ्याचा उलगडा झाला. मग तेव्हापासून मला माझ्या घरचे सगळे सपोर्ट करायला लागले. असे म्हणजे बाहेरचे उद्योग अनेक आहेत, पण ह्या आनंदाई म्हणजे ते पहिलं मला मिळालेलं अवॉर्ड आहे. आणि त्याच्याबद्दल माझ्या शाळेत आणि परत स्वमेहनतीवर केलेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती की, आणि तिथे पैसे बिसे तेव्हाच्या काळी नाही, फॉर्म वगैरे भरले ना की पैसे वगैरे नव्हते, जस्ट यू हॅव टू अप्लाय. आणि असं तर ही माझी फार मोठी अचिव्हमेंट तेव्हाची. तेव्हा मी तुम्हाला सांगू का, मी 5वीत वगैरे होते. मोठी अचिव्हमेंट आहे आणि ती मी अविस्मरणीय. त्यामुळे तिथूनच तुला तुझी धडाडी आणि निर्णय क्षमता वगैरे हे सगळं तुमच्या तेव्हापासूनच नक्की डेव्हलप झाल्यात, काही शंका नाही. आता एक थोडासा मजेशीर आणि जरा खोचक प्रश्न विचारेन. तुझा बालमित्र होता का? होता तर कसा होता? तुला लक्षात आहे का? तू त्याच्याबरोबर खेळत होती का? गप्पा मारत होता का? हिंडत होता का? वगैरे वगैरे वगैरे. तुला जे सांगा वाटेल ते सांग. बालमित्र असं नाही, नॉट स्पेसिफिक. आमची शाळा कोएड होती, मुलं मुली मिक्स होतं. आणि माझे तुला सांगितलं ना, माझ्या आवडी वेगळ्याच होत्या. त्यामुळे कोण मित्र आवडतोय त्याच्याबरोबर पाणीपुरी खायला गेलं वगैरे असं काही. पण दंगा मस्ती करतो आपण, खेळताना खेळतो, म्हणजे अशा शेजारी वगैरे कोणी मुलं असतात. नाही, तसा बालमित्र माझा कोणीच नव्हता. कारण मी शाळा झाली की स्विमिंग झालं की मी चित्रकला ॲडिशनल शिकत होते. बालमैत्रीण बालमैत्रीण माझी आहे.
आणि लकीली बालमैत्रीण जी आम्ही KG पासून आजपर्यंत आम्ही दोघीही बरोबर आहोत आणि आता सुद्धा ती कोल्हापूरलाच त्यामुळे ती आहे. मित्र भानगडीच कधी केल्या नाही. इव्हन पूर्वी पद्धतही नव्हती बोलायची. आमच्या कॉलेजमध्ये इतकं फ्री वातावरण होतं JJ स्कूल ऑफ आर्ट्सला. तर ते इतकं फ्री वातावरण होतं की मुलं मुली सगळं आणि तेव्हा आत्तासारखं बंधनाट नव्हतं बरं का. तिथे पण लिमिट्स होत्या. पण तिथे सुद्धा सगळे मला तरतूनच असायचे. माझ्या भानगडीत कोण मी कुणाच्या भानगडीत माझं करिअर केलं, बाहेर पडले. माझा स्वतःचा बिझनेस होता त्याच्यानंतर. त्याप्रमाणे तू करत गेलीस, पण आता तरी सुद्धा तुझं स्वतःच असं काहीतरी पुढचं एम असेल की मला अजून आयुष्यात हे करायचंय, असं काही ठरवलं आहेस का? तसं निगम म्हणता येणार नाही. एम असा ॲज राहिलेला नाही आहे. हॉबी ह्याच्यामध्ये तू तिकडे ह्याच्यामध्ये काम करते स्नेहबंधन, आता हा ग्रुप चालू केला आहे किंवा त्यांच्या बरोबर ते तुमचं एनजीओचा ग्रुप, असे बरेच ग्रुप्स पण तू चालवतीस. तर अशा सगळे करत असताना तुझ्या डोक्यामध्ये अजून काहीतरी शिजत असणार आहे मला माहिती आहे. हॉबी असंच काही आहे हॉबी. आता मी काय ठरवलंय, माझा इतके देश विदेश फिरून जाणार आणि ते पण आणि ट्रॅव्हलिंगची आम्हाला दोघांनाही आवड आहे. खूप आम्ही देश बघितले आणि देश बघितले त्याचा अभ्यास करून बघितले की असं नाही नुसतंच बघूया. तर खूप खाल्लं प्यायलं सगळं झालेलं आहे. खरं म्हणशील तर आता मला असं वाटतं की आहे हे आपण सुस्थितीत चालू ठेवावं. कारण माझा जो डायबिटीस आहे तो मला सारखा मागे खेचतोय. सो आता मला त्याच्यामध्ये जास्त अजून काही ॲम्बिशन अशी राहिलेली नाही आहे. पण तरी एवढं डायबिटीस असून तू एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करतीस, हेच सगळ्यांसाठी आदर्श आहे खरं तर. स्टॅमिनाचं कौतुक आहे. स्टॅमिनाचं कौतुक आहे. आजार पण नकोय. त्यामुळे ते मी कॉशियसली हँडल करते. माझं जेवण खाण रुटीन आणि ते सांभाळलं पाहिजे. म्हणून नवीन काही माझ्या डोक्यात खूप शिस्त आहे. पण नवीन मी स्वतःला कंट्रोल करते की नाही हे तुला झेपणार नाहीये, बाजूला ठेव चालू ठेवलेलं आहे. एक पण मी तुम्हाला म्हणजे मी नक्की सांगेन की ऑनेस्टली जे काम करतात त्यांचं कुठेही काही जात नाही. त्याचा आपल्याला उशिरा निर्णय का मिळेना पण ते आपलं मिळतोच आणि सत्याला धरून राहिलं ना काही बिघडत नाही. कुणाचाही आजपर्यंत मी 1 रुपयाचा गैरवापर केला नाही. त्याप्रमाणे जे जगत गेलो, त्याप्रमाणे जिथे काम केलं तिथे एक आमचं एक असं अस्तित्व आहे. मनीषा जोशी म्हटलं की हे असंच असणार आणि हे असंच होणार हे मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते. कारण माझ्या हाताखाली काम केलेली लोक ती आज दुसरे तिथे कामाला आले त्यांना सांगतात. हो आणि आपण प्रत्यक्षात पाहिलंच की गेलो होतो ते ह्या गेल्यापासून सगळं ढासळलंय, तुम्ही परत या असं मला सांगतात. पण आता काही गोष्टी शक्य नसतात. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तू सगळं हे तर केलंसच, म्हणजे तू होतीस आर्टिस्ट, नंतर ह्या गोष्टींकडे वळलीस. पण ह्या सगळ्या रामधगाड्यामध्ये तुझी लहानपणापासून जी अतिशय आवडीची गोष्ट आहे ती तू आता तरी करू शकतेस का, करतेस का त्याचाही विसर पडलाय पूर्ण? कारण अशी एखादी गोष्ट असते आपल्या आयुष्यात की जी खूप आपल्याला आवडत असते, पण आयुष्यभर तिच्याकडे परत आपल्याला लग्न झालं की लग्न झालं तर विशेषतः बघायलाच मिळत नाही आणि मग आपण 60 नंतर जरा परत तिच्याकडे वळतो. तर तुझं असं काही घडलंय का? लहानपणी खरं सांगू निगम, लहानपणी ना मला नको असताना सुद्धा मिळत होतं सगळं. कसं झालं, माझे वडील आणि आई दोघंही सगळं चांगलं असल्यामुळे पण फरक पडतो शेवटी. आणि ते एन्व्हायरमेंट मला कळत नकळत मिळत होते. म्हणजे तुम्हाला सांगू पु ल देशपांडे नंतर वसंतराव देशपांडे हे माझ्या ताईला शिकवायला घरी यायचे. पु ल देशपांडेंच्या घरी आम्ही असे साधं चहा कॉफीला जायचो. खरंच यू आर सो लकी. आणि माझ्या वडिलांचा आणि आईचा दोघांचाही बोलका स्वभाव असल्यामुळे ही जी मोठी लोक जी आपण आता ऐकतो किंवा त्यांच्या बरोबर वावरलेली आणि तेव्हा ते आपल्याला कळत नसतं. लहानपणी आपण ऐकत असतो किंवा आई बरोबर गेलो बसलो शेजारी असतो. पण आता जयमाला शिलेदार तुम्ही ऐकलं असेल, त्यांच्याकडे माझी आई गाणं शिकली.
माझ्या ताईला बुवा म्हणजे वसंतराव देशपांडे शिकवायचे. मला माझी सगळ्या दिग्गजांना बोलायचं. माझी आई मला नेहमी म्हणायची, अगं तुझा आवाज चांगला आहे, तू शिक. पण माझे सगळे असे वेगळंच होतं. जरा वेगळा मार्ग होता ना. त्यांची दुनिया वेगळी. माझा मार्ग एकला असं मला वाटतं. तर आता जो तू प्रश्न विचारलास की आफ्टर 60 काय, माझ्या आवडी होत्या म्हणजे मला म्युझिकमध्ये लहानपणापासून ऐकत असल्यामुळे इंटरेस्ट तर होताच. आणि रिटायरमेंट म्हणजे मी तुला जे म्हटलं की आम्ही पाचगणी इंटरनॅशनल सेंटरमध्ये काम केलं, त्याच्यानंतर चिन्मय मिशनमध्ये काम केलं. तिथनं आम्ही आल्यानंतर काय करायचं मग तो प्रश्न येतो मी काय माझ्याकडनं चुकलं आपण आठवतो नॅचरली. हां, तर म्युझिक. तर मला असं एकदा मेडिटेशन करत असताना लक्षात आलं की म्युझिक आपण त्या म्युझिकमध्ये काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी सर त्यांना म्हटलं की मला म्युझिकमध्ये हे करायचं आहे, आपण काय करू शकतो. तर सहज म्हटलं चल आपण कीबोर्ड आणू. आणि हेही मला सांगायला आवडेल की जसं मला आई वडिलांकडे सगळं न मागताच मिळत गेलं, तसं माझ्या नवऱ्याने सुद्धा मला आजपर्यंत आजच्या मिनिटाला नाही. त्यामुळे तू लाडोबा सगळीकडे आहे, काही म्हणू नको. इथे आमच्या ग्रुपमध्ये पण लाडोबा आहे. बरोबर आहे की नाही? हो ना. ती पर्सनॅलिटीच अशी आहे ना, तेच ना सांगते म्हणजे. त्याला काही हेच नाही, तोडच नाही. आम्ही लगेच कीबोर्ड आणि कीबोर्ड आणल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही दोघंही सांगलीला गेलो, कारण तो कॅसिओचा जो डिझेल आहे तो ऑथराइज. आमच्या ह्यांना असं कुठे घेतलेलं आवडत नाही, ऑथराइज पाहिजे, त्याची लायसन्स पाहिजे, त्याचं हे पाहिजे. आम्ही दोघंही सांगलीला गेलो. इंटरनेटवरून शोधून ॲड्रेस काढून दिले. मग तिथे त्याला विचारलं कुठला घ्यायचा काय घ्यायचा. मग म्हटलं आमचं बजेट एवढं आहे, त्याच्यातनं त्या माणसाने आम्हाला गाईड केलं. असं घेऊन तर आलो पोटाचा, शिकवण्यात पोट. मग शिकवायला काय झालं, आम्ही बऱ्याच ठिकाणी मी देवल क्लब वगैरे विचारलं, पण तिथे सगळे इंडियन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कॅसिओ नव्हता. तर म्हटलं जाऊ दे, फिरत बसणार. आता झाले ना पण खूप मोठे मुंबईत क्लायंट्स होते, पण ते मी जरा सेट झाला बिझनेस आणि तेवढ्यात माझं लग्न झालं. मग आता लग्नानंतरच्या मध्ये सुद्धा संसारात जनरली सगळ्यांचं जे काही होतं त्याप्रमाणे सगळं तुझ्या आयुष्यात होत गेलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार स्थिर स्थावर झाल्यावर किंवा झाल्यावर हे सगळं करत असताना तुझं करिअर तू चालूच ठेवलंस का, किंवा तुझ्या बाकी आवडीनिवडी त्यातून तू विशेष स्पेशल असं काही केलं असलंस तर, किंवा संसारातल्या पण अशा काही गोड आठवणी असतात आपल्या, तर त्याही मला काही पण त्यातून एखादं सांगितलं तरी हरकत नाही. माझं लग्नानंतर अनफॉर्च्युनेटली 1981ला लग्न झालं आणि कोल्हापूरला ह्या फील्डला स्कोप नव्हता. मला नाही वाटत की अजूनही आहे, पण आता थोड्या प्रमाणात चालत आहे. पण कोल्हापूरच्या लोकांना संथ गतीने राहायची खूपच वेगळं कोल्हापूर. त्यांना आपलं आता कमर्शियल आर्ट म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकायचं आहे, हा त्याचा मेन उद्देश असतो. आणि तुम्ही कशा पद्धतीने समोरच्याला कन्व्हिन्स करता आणि ते त्याला पटवून विकत घ्यायला लावतात. पण नॉट ओनली प्रॉडक्ट, तुमचं काहीही असेल कुठलीही गोष्ट, तर कन्व्हिन्सिंग हा त्याच्यातला मेन ॲस्पेक्ट होता. तर इथे त्याला काही हे नाही. मी सुरुवातीला खूप प्रयत्न केले, माझ्या घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला की मी काहीतरी करेन इकडे म्हणून. तर इथे सपोर्ट नसल्यामुळे म्हणजे इथे लोकांना असं आहे ना, काय बिझनेस झाला तर झाला, नाही तर नाही. कोल्हापूरकर आहोत आम्ही, ऐकतोय आम्ही. अशी परिस्थिती हे खरं आहे. अशी परिस्थिती. तर त्याच्यातनं मला अनिल मेहतांची ओळख झाली आमची, आणि त्यांचे 4-5 पुस्तकांचे कव्हर डिझाईन्स करून तेव्हा दिली. अच्छा. त्याच्यानंतर मग ते काय झालं, माझ्या मिस्टरांना मुंबईत काम मिळालं आणि तोपर्यंत माझ्या मुलीचा जन्म झाला. मग मी माझं सगळंच करिअर वाइंड अप केलं, माळ्यावर टाकून दिलं. आता माझ्याकडे ब्रश वगैरे काही नाही आहे, म्हणजे मी कोणालाही सांगत नाही की मी आर्टिस्ट होते. आम्हाला कळलं की इथे आर्टिस्ट आहे. तर मग सगळं पूर्ण आयुष्य मुलीच्या मागे मी गुंतवलं मला स्वतःला, कारण मला जे करायचं होतं ते इथे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे मला काय करायचं,
एकच मुलगी आपल्याला काही होऊ दे एकच मुल होणार हे आम्ही ठरवलेलंच होतं, त्यामुळे मुलगी झाली ती. तर मग तिच्या मागे तिला चांगलं बेस्ट एज्युकेशन, तिला चांगलं घडवायचं असं करत म्हणून मी माझं करिअर इथे काहीही केलं नाही. मग तिचं मन रमायला पाहिजे, तिला कंपनी मिळायला पाहिजे म्हणून मी रुईकर कॉलनीतल्या बऱ्याच मुलांची ट्युशन सुरू केल्या होत्या घरी. आणि तिलाही कंपनी मिळत होती आणि तिलाही अभ्यास करण्याची त्या वेळेला सवय लागली आणि अशी आमची एक गँग तयार झाली. आता जे रुईकर कॉलनीतले जुने लोक आहेत ना त्या सगळ्यांची मुलं माझ्याकडे ट्युशनला येत होती. म्हणजे पैसा मिळवणं हा उद्देश नव्हता. माझ्या मुलीला कंपनी आणि एक वेळ आणि एक सवय लागते आपल्याला त्या वेळेला अभ्यासाची, म्हणून ते मी केलं होतं. अनेक उद्योगांमधला हा एक उद्योग. आणि मग आता तुझं एनजीओचं तर आम्ही काम प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आपण सगळ्यांनी. एवढं मोठं तुझं कार्य आणि आता सुद्धा किती काय काय प्रकारचं तू समाजसेवेची सगळी कामं करतीस. मग याकडे तू कधीपासून वळलीस आणि कसं कसं तू पुढे पुढे त्यामध्ये गेलीस? याकडे कशी वळले, मग मुलीचं संगोपन झालं, तिचं शिक्षण झालं, तिचं लग्न झालं, तिला आता मुलं झाली आणि ती वेल सेटल्ड आहे ऑस्ट्रेलियामध्ये. पण याच्याकडे कसं वळलं, तिच्या लग्नानंतर आम्हाला दोघांना असं एक व्हॅक्यूम आला. एकच मूल असतं आपलं, आपण त्याच्या भोवती असतं, काय करायचं. लकीली आम्हाला असा जॉब दोघांना एकाच ठिकाणी मिळाला, म्हणजे असं कधी होत नाही पण ते मिळून गेला. तर पाचगणीला आम्हाला एक इंटरनॅशनल हे होतं सेंटर, जिथे ट्रेनिंग दिलं जायचं IAS ऑफिसरपासून सगळ्या. तर त्या ट्रेनिंग ह्याच्यामध्ये आम्हाला मॅनेजमेंटचं दोघांनाही ऑफर दिली गेली आणि आम्ही ती ॲक्सेप्ट केली. ते अगदी लकी बरं का. आणि ते हे करत असताना मॅनेजमेंटचा आम्ही काहीच अभ्यास केलेला नाही, पण शेवटी अनुभव असतो ना आपल्याजवळ, त्याला मी महत्त्व देते. कारण अनुभवामुळेच पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ना चढायच्या त्या आम्हाला सोप्या गेल्या. आणि तिथे जे आम्ही 14 वर्ष काम केले, मी आवर्जून सांगेन की ते आमच्यासाठी आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. तिथे आम्ही इतकं शिकलो, इतक्या मोठ्या लोकांना भेटलो की ज्यांच्यासाठी अपॉइंटमेंटसाठी 2-2 महिने लोक थांबतात, पण त्यांनी माझ्याबरोबर जेवण केलं. ते पहिल्यांदा माझ्याच डेस्कवर यायचे. इतकं ते सहजगत्या, म्हणजे मी नेहमी म्हणते की देव माझ्या पाठीला आणि काहीही न मागता आता इथे साक्षात. मग मी म्हटलं जाऊ दे, आपल्याला देवानी अक्कल दिलेली आहे ना, बघूया ती किती वापरात येते. सरळ इंटरनेटचा मी वापर सुरू केला. इंटरनेटवर बसून शोधून काढलं, सगळ्या गाण्यांची नोटेशन्स काढली, मी बसवली. आज माझी 200हून अधिक गाणी तयार आहेत. छान. कारण आधी ते शिकणं त्याच्यावर आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. हे शिकायला वेळ लागतो ना या वयात. सगळं लहानपणापासून सेल्फ स्टडी करत आले आहेत ना, ती सेल्फ स्टडी परत झाली सुरू. नक्कीच. सकाळचा निलम माझा 9 ते 10 किंवा प्लस मायनस, पण मी 1 तास कुठली तरी 4 गाणी वाचवल्याशिवाय पुढची कामं करतच. चांगलं आहे. त्यामुळे हे माझ्या रुटीन मध्ये हा तो महत्वाचा भाग. आणि आता